आज नव्या जमाचा पैलवान विक्रांत कुमार आलेला आहे। हो छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता, छडी टांग हुकलेली आहे, परत कुस्ती हात आलेली आहे। ज्या सिकंदर शेखचा लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमारनं मारण्याचा प्रयत्न केला होता। तिथं छडी टांग लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता। तानाजी बंडगर पंच म्हणून उपस्थित आहे। तिथं फोटोग्राफर फिरता राहत सिकंदर पेक्षा उंचीला थोडी जास्त असणारा विक्रांत कुमार, वजनाला थोडा जास्त डाव्या बाजूला बसायचा आहे। फोटोग्राफरांना विनंती आहे विक्रांत कुमार विक्रांत सिंग गंगावी सांगेचा फोटोग्राफर पाठिंबा सरकायचा आहे, विनंती आहे। जसा पट्टीला पाडलं समोरील सर्व कुस्ती प्रेमींना विनंती, आपण थोडं खाली बसून घ्यायचं आहे। प्रितपालला पाडलं, उमेश मथुराला पाडलं, गौरव मच्छीवालाला पाडलं, भूपेंद्र आजनाळाला पाडलं। देशातल्या प्रत्येक पैलवानाला चारी मुंड्या चेत केलं म्हणून भारतात पद झाले, उगीच होत नाही। जस्सा पट्टीला मारला, हा छोटा जस्सा नव्हे मोठा जस्सा पट्टी, हिंद केसरी हो हो, आणि त्याच्या नगरी जाऊन पाडलं। महाराष्ट्राचं देशावरती वर्चस्व सिद्ध केलं गंगावी सलमीच्या या ढाण्या वाघानं। करा की टाळ्या। हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, त्यांचं युग संपलं आणि दिल्ली हरियाणा पंजाब आपल्यावर वर्चस्व होतं त्यांचं, पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरनं। 1959चा हिंद केसरी पहिला, भारताचा पहिला हिंद केसरी श्रीपती खंचनाळे। 1960 सालचा हिंद केसरी गणपत आंदळकर। खंचनाळे पैलवानांना पंजाबच्या बत्ता सिंगवर विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले। आंदळकरना खडक सिंगवरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला 60 ला। 1964 ला मारुती माने 6 फूट 5 इंच उंचीच्या मेहरदीनवरती आसमान दाखवला आणि तो हिंद केसरी झाला 64 ला। 1967 ला हजरत पटेल झाला शाहूपुरी तालमीचा। अशा क्रमवारीत हिंद केसरी पदाच्या कुस्त्या झाल्या। फोटोग्राफर काहीतरी करणारा शबास, पाठीमागे सरकून फिरता राहत वाघाच्या काळजाचा पैलवाना सिकंदर समोर हत्तीचं बळ असणारा विक्रांत कुमार। वाघाचं जंगलात असणं हे फार